प्रणाम प्रणाम प्रणाम। आज मी एक एवढा मोठा गौप्यस्फोट करणार आहे की शरद पवारांनी जो केला किंवा माझा जीव लग असा मित्र संजय राऊत यांनी जो केला त्याहीपेक्षा धक्कादायक, येस येस धक्कादायक असा गौप्यस्फोट मी आज करणार आहे। कालपासून चर्चा चालू आहे सगळीकडे की शरद पवार असं म्हणाले की मला दोघं जण भेटले आणि त्यांनी मला असं सांगितलं की महाराष्ट्रात 160 जागा आम्ही तुम्हाला मिळवून देऊ फॉर ए प्राइस, त्याची किंमत इतके कोटी। शरद पवार असं म्हणाले की त्यांनी ती ऑफर दिल्यानंतर माझी तत्वनिष्ठा सत्वनिष्ठा वगैरे लक्षात घेता खरं म्हणजे मी त्यांना तिथल्या तिथे सांगायला पाहिजे होतं का वेड्यात का काय, माझ्या आयुष्यात मी असं कधी केलंय का नैतिक बेकायदेशीर, तुमची हिंमतच कशी झाली माझ्याकडे येऊन अशा तऱ्हेचं सांगायचं की 160 जागा तुम्हाला निवडून देतो, इतके कोटी रुपये द्या। अरे कोण आहे रे तिकडे, म्हणजे लाथा मारण हाकला आहे ना माझा शरद पवार, पंतप्रधान पदाचा उमेदवार, देशामध्ये एवढी पद भूषवलेला माणूस, सत्व नीतिनिष्ठा, कधीही जो माणूस आयुष्यात खोटं बोलला नाही, जो माणूस कधीही आयुष्यामध्ये अनैतिक असं कृत्य केलं नाही, ज्या माणसाने कधी कोणाला दगा दिला नाही, ज्या माणसाने कधी आचारसंहितेचं उल्लंघन केलं नाही, अशा माणसाला वरमखोरांनो तुम्ही अशी ऑफर द्यायला धजलाच कसे? हो, कल्पना आहे मला की तुमच्या चेहऱ्यावरचे भाव न जरी तुम्ही कार्यमायराच्या पलीकडे असाल तरी मी ओळखू शकतो, कल्पना करू शकतो। तर शरद पवारांनी असं म्हणायला पाहिजे की नाही पाहिजे ना, हो का नाही? मग त्यांनी काय केलं की ते म्हणाले मित्रांनो मला तुमचं नाव सांगू नका, तुमचा पत्ता देऊ नका, माझ्या काही लक्षात राहत नाही। आता मी वयस्कर झालो, खरं म्हणजे या शरद पवारांची अशी ख्याती आहे की एकदा भेटलेला माणूस 10 वर्षांनी जरी भेटला तरी ते म्हणतात काय अमुकराव तमुकराव कसे आहात, त्या मुलीचं लग्न तुमच्या झालं होतं, तिला किती मुलं झाली आता? ही स्मरणशक्ती होय महाराष्ट्रामध्ये नंबर 1 जर स्मरणशक्तीचा कुशाग्र तीव्र असा कुणी जर एक असेल तर ते शरद पवार। अहो मी स्वतः अनुभव केलाय, मी आणि रामकृष्ण मोरे 3-3.5 वर्ष त्यांच्याबरोबर काम करत होतो, ते मुख्यमंत्री होईपर्यंत, म्हणजे 75 ते 78, त्यामुळे फार जवळून बघितलंय मी त्यांना। अरे बापरे काय स्मरणशक्ती। पण कसं झालं माहितीये का की ती जी 2 माणसं आली होती ना त्यांच्यावर प्रथम ते भडकणार होते, पण भडकले एवढ्या करता नाही की त्यांना असं एकदा मनामध्ये आलं की कुणी सांगावं आपली तत्वनिष्ठा, आपली आचारसंहिता, आपलं एक मॉरल असं जे जीवन आहे ज्याच्यामध्ये कधी कुणाचा आपण विश्वासघात केलेला नाही, कधी कुणाचा अवसानघात केलेला नाही, कधी कुठल्याही कायदा किंवा याचं जराही उल्लंघन केलेलं नाही आणि खोटं तर आपण कधीच बोललेलो नाही। तर ही गॅरंटी राहुल गांधींबद्दल आपण द्यावी का न द्यावी, द्यावी का न द्यावी? मग ते थोडे बुचकळ्यात पडले असावेत। मी याचा साक्षीदार ते 2 कोण हे मी सांगणारच आहे हो तुम्हाला, एकदम शरद पवारांच्या स्टाईलमध्ये सांगणार आहे, दोघांची नावं सांगणार आहे, काळजी करू नका। हा व्हिडिओ संपण्याच्या त्या दोघांची नावं तुम्हाला कळलेली असणार आहे। तर मग ते काय म्हणाले की मनाशी म्हणाले की हे बरोबर आहे की मी तत्वनिष्ठ आहे, मी सत्वनिष्ठ आहे, मी आयुष्यात कधी खोटं कृत्य केलं नाही, मी कधी गैर वागलो नाही, कधी अनैतिक वागलो नाही, कधी कुणाचा विश्वासघात केला नाही, आणि मी मतदारांचा असा घात करावा का न करावा, पण ही जी मी माझ्याबद्दल गॅरंटी देऊ शकतो ती आपण राहुल गांधींबाबत परस्पर द्यावी का न द्यावी, द्यावी का न द्यावी, द्यावी का न द्यावी? कुणी सांगावं कदाचित ह्या दोघांना जर आपण घेऊन गेलो तर राहुलजी खुश होतील, ते म्हणतील अरे
आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला सत्ता येण्याची आवश्यकता आहे. किती मागतायत? 160 जागांसाठी 1600 कोटी. तुम्ही तर काय असं कोण आहे रे तिकडे म्हटलं तर 1600 कोटी येऊन पडतील. पण माझी काही कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला हवी आहे असं जर असेल तरी एक 800-1000 कोटी मी पण व्यवस्था करू शकतो असं म्हणतील, असं वाटलं कुणाला? शरद पवारांना. आणि त्यांना याची गॅरंटी नव्हती की आपण जेवढे तत्वनिष्ठ आहोत तेवढे राहुलजी आहेत की नाही, आहेत की नाही, आहेत की नाही. तर ते म्हणाले की असं उद्या व्हायला नको. केव्हा तरी बोलताना विषय कसा आहे की शरद पवारांचा असं आहे की काही वेळेला महिन्यांनी, वर्षांनी, काही वेळेला तर दशकांनंतर अचानक त्यांना पूर्वीची एखादी गोष्ट आठवते. तसं तर कधी उद्या समजा एक 10-15 वर्षांनी आपणही आणि राहुलही जर समोर असलो, बसलो आणि मी जर चुकून असं राहुलजींना म्हणालो, अहो या आपल्या 2004च्या निवडणुकीच्या वेळेला आपण हारलो, पण माझ्याकडे 2 माणसं आली होती, ती मला म्हणाली होती 164 जागा आम्ही तुम्हाला 1600 कोटीला देतो. राहुल संतापले असते, झालं असतं. म्हणाले असते, अहो पवार साहेब, एवढी मोठी संधी आलेली असताना असा करंटेपणा तुम्ही का केलात, का केलात, का केलात, का केलात? आपण दिले असते 1600 कोटी, मी 1000 दिले असते, तुम्ही 800 दिले असते. तुम्ही तर काय कर्तबगार आणि एवढं साम्राज्य तुम्ही 1600 कोटी असं 16 रुपये दिल्यासारखं देऊन टाकलं असतं त्यांना. का नाही सांगितलं मला? का नाही, का नाही, का नाही असं केलं असतं. तर त्यामुळे शरद पवारांना असं वाटलं, नाही बाबा, आपल्या नैतिकतेची गॅरंटी आपण घेतो. कोणी सांगावं, राहुलजींना असं वाटेल, अरे 1600 कोटी काहीच नाही आहे, आपल्या लोकांनी आतापर्यंत खाल्लेल्या रकमा लाखा कोटीत आहेत, हे काय देऊन टाकू. आणि 164 जागांची गॅरंटी, सत्ता आपली, 1600 कोटी भरायला 1 महिना पुरे, असं कदाचित राहुलजींना वाटेल, असं कदाचित शरद पवारांना वाटलं असावं. तर त्यामुळे त्याने असं ठरवलं की हे दोघं जे आलेले आहेत आपल्याकडे, त्यांना आपण राहुलजींकडे घेऊन जाऊया, कारण आपल्यापेक्षा नीतीबद्दल जरा त्यांना थोडं कमीच आहे. खोटं बोलण्यात तर ते पटायतच आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा आचारसंहिता वगैरे फक्त विरोधकांसाठी किंवा भाजपसाठी ते मानतात. स्वतःसाठी दुराचारसंहिता त्यांची स्वतःची आहे ना. अरे सावरकरांविषयी जर ते असं बोलू शकतात, माफीवीर वगैरे वगैरे, तर त्याचं धाडस मोठं आहे बाबा, करेल पण तो साहस. तर ते घेऊन गेले कुणाला? या 2 माणसांना. ती माणसं 2 कोण होती? ती नावं मी तुम्हाला सांगायची आहेत आणि ती मी तुम्हाला कमिट केलंय की शरद पवारांच्या प्रमाणेच मी ती सांगणार तुम्हाला. म्हटलंय ना, म्हटलंय. करणार ना, करणार. गेले राहुलजींकडे, त्यांना सांगितलं त्यांनी, राहुलजी एक मोठा पेच प्रसंग माझ्यासमोर उभा राहिलाय. काय काय झालंय? 2 माणसं आली आहेत माझ्याकडे, हे बाहेर बसवलंय मी त्यांना. ते म्हणतायत की तुम्ही जर आम्हाला 1600 कोटी रुपये दिलेत तर आम्ही 164 जागांची गॅरंटी घेतो. राहुलजींनी असं त्यांच्याकडे ते त्यांची तिरपी मान अशी करून बघतात तसं बघितलं आणि म्हणाले, क्या बात करे. ते म्हणाले, हां माझ्याबरोबर आलेत ते. ते म्हणाले की सोचने लायक थी, सोचने लायक बात है, मगर 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 पवार साहब, मेरे को ये आश्चर्य लगता है कि ऐसी गंदी बात, ऐसी अनीति की बात लेकर आप मेरे पास आते हैं और बोलते हैं कि 1600 करोड़ दिया तो 164 सीट देने के लिए वो तैयार है. क्या आपको मैं ऐसा आदमी लगता हूं? आपको ऐसा आदमी लगता हूं जो 1600 करोड़ लेके 164 आमदार विधायक लेके आएगा? आप मेरा चरित्र और चारित्र जानते नहीं है. कितनी बार कितने लोगों ने मेरे चरित्र और चारित्र के बारे में क्या क्या बोला है, याद करो. वो मुझे आश्चर्य होता है कि मेरे जैसे गंगा जैसे पवित्र जानुएधारी एक कठोर तपस्वी ऋषि तुल्य नेता के सामने आप ऐसी बात कैसे कर सकते हैं? कांग्रेस ने आज तक इतने सालों से राज किया, राज गया, उसको भी अभी 14-15 साल हो गए. आप मेरे को एक इंसिडेंट दिखाओ जहां पे कांग्रेस ने अनीति का आधार लेके चुनाव जीता या कोई सरकार बर्खास्त की.
या सरकार लाई या कोई कॉम्बिनेशन किया या पक्षांतर को किसी को ये दिया, बढ़ावा दिया, एक 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 उदाहरण दो. तो शरद पवार एकदम शरम लेते, म्हणाले की मैं हे जे आता सांगतोय ते सगळं कसं घडलंय ते मी तुम्हाला आता त्याने म्हणाले की राहुल जी गलती हो गई, मैं खुद उनको बोल चुका हूं कि ये नहीं होगा, ये हमसे नहीं होगा, भले हमको सत्ता नहीं मिले चलेगा, सत्ता के लिए आज तक मैंने कुछ नहीं किया, कभी भी नहीं किया. वो लोग झूठ बोलते हैं कि वसंत दादा के खंजीर ये करके मैंने मुख्यमंत्री होने की लालच में 78 में ये किया वो किया, सब झूठ है. मेरे को ढकल के लोगों ने उस समय ये किया. आज तक मैंने अपने इसमें, तो आप जो बोल रहे हैं मेरे को वैसा ही मालूम था कि मैं जितना पवित्र हूं, नीतिमान हूं, उतने ही आप हैं. मगर मुझे ऐसा लगा कि शायद मैं आपको बताऊं नहीं और बाद में आप बोलेंगे कि बताया क्यों नहीं, तो मैं समझा की अच्छा आहे, दोनों को लेके आया हूं मैं. तर मग राहुलजी त्यांच्याकडे असं रोखून पाहत म्हणाले, आज तक कांग्रेस ने या हमने या गांधी परिवार ने कभी किसी चुनाव में धांधली की है? किसी न्यायालय के खिलाफ, न्यायालय का खिलाफ अगर डिसीजन आता है तो उसके खिलाफ बगावत करके, संसद का दुरुपयोग करके ऐसा कुछ किया है? नहीं किया है. हम सत्ता के बाहर रहेंगे मगर ऐसे 164 सीट देने वाले किसी दलाल से कोई समझौता नहीं करेंगे. तृप्त झाले शरद पवार. मुझे ऐसी ही असल में उम्मीद थी कि जितना मैं जैसा हूं वैसे ही आप हैं, निर्दोष, पवित्र, आचार संहिता का पालन करने वाले, पूरे नीतिमान, कोई गैर कानूनी नहीं, गोयर ऐसा इमोरल न इमलीगल और न तसल्ली हुई कि जैसा मैं हूं वैसे ही आप हैं, कोई फर्क नहीं है. आप उम्र से छोटे हैं, मैं उम्र से बड़ा हूं, मगर वही मैं, मेरे को आपके अंदर एक शरद पवार दिख रहा है, 100% शरद पवार दिख रहा है गुणों के साथ, कि जो मेरे जैसा ही नीतिमान है. मैंने भी उनको बोल लिया था नहीं 164 क्या नहीं आएंगे, हमारे 64 ही आएंगे तो भी कोई बात नहीं, मगर हम सत्ता में ऐसा कोई गैर कानूनी कृत्य करते नहीं आएंगे. तो राहुल जी ने भी बोला बढ़िया, क्या ग्रेट थिंग है कि हम दोनों के विचार कितने मिलते हैं, कितने आचार मिलते हैं, हम दोनों का तरीका जिंदगी जीने का और राजनीति करने का कितना एक है. कल जाके मैं आपको बोलता हूं, कौन बोले? राहुल जी बोले कल का शरद पवार अगर कोई है तो वो मैं हूं. आपके सभी गुण अवगुण जो भी है उसके साथ मैं शरद पवार बनने की जिंदगी भर कोशिश करूंगा. आज आपने मुझे बहुत बड़ा एक टेस्ट लिया मेरा कि मैं क्या बोलता हूं, ये आपने देखा. आप गुरु परीक्षा लेता है वैसे मैं ही सोचूंगा कि मोदी जी की परीक्षा तो आप ले नहीं पाए, मगर आज आपकी परीक्षा में मुझे लगता है मैं उत्तीर्ण हो गया हूं, क्योंकि मैंने भी ना बोल दिया. नहीं चाहिए सत्ता, ठक ठक ठक, नहीं चाहिए सत्ता. हम कभी ऐसा नहीं करेंगे, मरने दो. शरद पवार जी बाहर खुश हो के आए. वो जो दो लोग खड़े थे मतलब बैठे थे, उठ के खड़े ही होते हैं ना, अंदर से बड़ा नेता है, उनकी ओर देख के बोले आपने जो बताया वो मैंने राहुल जी को बताया. मराठीत बोलले ते, कारण ती समोरची दोन्ही माणसं मराठी होती ज्यांचे नाव मी सांगणार आहे. तर ते म्हणाले तुम्ही जे मला सांगितलं ते मी जसंच्या तसं राहुलजींच्या कानावर टाकलं. तर त्यांनी मला असं सांगितलं की अशा तऱ्हेचे आपण अनैतिक आणि बेकायदेशीर उद्योग करून सत्ता मिळवण्याची गरज नाही आणि मिळवायचीच नाही आपल्याला. येणं केनं प्रकाराने सत्ता हे आपलं ब्रीदवाक्य नाही. मी तुम्हाला आधीच बोललो होतो मी तर नाही करणार, पण राहुलजींचं पण एकदा अप्रुव्हल घेतलेलं बरं म्हणून मी त्यांना विचारलं, तर त्यांनीही स्पष्ट नकार दिलेला आहे. धन्यवाद, तुम्ही जाऊ शकता. मग ते दोघं काय म्हणायचं त्याला निघाले तिथून. मायूस बियूस नाही म्हणत मी, कारण त्या दोघांची नावं सांगितल्यावर त्यांनी इन्कार नको ना करायला. तर त्यामुळे ते निघाले बिचारे आणि अंतर्धान पावले. अंतर्धान पावण्याची कथा माहिती आहे की नाही तुम्हाला? की पुराणामध्ये इतिहासात नाही म्हणते, पुराणामध्ये असं होतं ना की कुणीतरी अवतरतो
आणि मग काहीतरी बोलतो आणि मग अंतर्धान पावतो, नाहीसाच होतो तो. आणि लोक विचार करतो सत कोण होता तो, कोण होता तो, काय होता तो, कसा आला तो, कुठून आला तो, कुठे गेला तो. अंतर्धान. तसे ते दोघं गेटच्या बाहेर गेले, अंतर्धान पावले, कुठे गेले माहिती नाही. वर विचार करत राहिले, अरे ते दोघं आले, आपल्याला ही ऑफर दिली, याचा गौप्यस्फोट करायला पाहिजे का? पण नाही, त्यांची सत्सद विवेक बुद्धी जागी झाली. काय जागी झाली? सत्सद विवेक बुद्धी. ते म्हणाले, ह्या 2004च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी अशी 2 माणसं मला भेटली आणि त्यांनी मला अशी ऑफर दिली. हे जर मी सांगितलं तर महाराष्ट्रामध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होईल. निवडणूक आयोगाबद्दल, ईव्हीएम बद्दल. नो नो नो. शरद पवारांच्या आतला अंतरात्मा आत्मा असा त्यांना धक्के द्यायला लागला की नको नको, नका पवार साहेब, का नको शरद, काय म्हणायला असेल आत्मा त्यांचा, त्यांना कोणाला माहिती कुठल्या शब्दात आत्मा त्यांच्याशी बोलतो, ते बोलला असणार. पण त्याने सांगितलं की नाही, ही बाब सुद्धा गुप्त ठेवण्यामध्ये तुझा मोठेपणा आहे. ही जर तू बाब आत्ता सांगितली तर कालच तर तू ईव्हीएम मध्ये काही घोटाळा नाही असं म्हणाला लोकसभेच्या निवडणुकीनंतर. मग आज परत तुम्ही ईव्हीएम शंका, कारण मॅनेज करणार ते दोघं जे होते ते ईव्हीएमच्या माध्यमातून मॅनेज करणार होते, म्हणजे ईव्हीएम मॅनेज करता येतं असा संदेश लोकांमध्ये जात होता. आणि मग तसं जर झालं तर लोकांनी आपल्याला विचारलं असतं की आता लोकसभेला जो निकाल लागला तो ईव्हीएम कोणी मॅनेज केली होती? शरद पवार, पवार साहेब, शरद. अंतरात्म्याशी खेळू नकोस, बोलू नकोस. शरद पवार आहेत, ते दोघांचंच ऐकतात जगात. एक स्वतःच्या आत्म्याचं आणि दुसरं परमात्म्याचं, म्हणजे आपल्या मुलीचं. बाकी नाही ऐकत कोणाचं, मुलीचं ऐकतात. त्यांच्यासाठी परमात्मा आहे, एक आत्मा आहे, त्याचं ऐकतात आणि त्याला साक्ष ठेवूनच काय करायचं ते करतात. काल धमाका उडवला त्यांनी जाहीरच करून टाकलं की 2 माणसं माझ्याकडे आली होती आणि त्यांना मला अशी अशी ऑफर दिली होती. सत्ता येऊन 9 महिने झाले. 9 महिने झाले सत्ता येऊन. 9 महिने त्यांचा जो आत्मा आहे तो आतल्या तसा थोडा तळमळत होता, थोडा मळमळत होता, कळकळत होता, थोडा सळसळत होता. आणि त्याला सारखं असं वाटत होतं की आता ही वेळ आली, आता ही वेळ आली, आता ही वेळ आली. जर देशामध्ये राहुल गांधी काहीतरी वातावरण तापवत असतील तर त्या तापल्या तवावर आपली भाकरी भाजून घेण्याची, भाकरी फिरवण्याची गोष्ट नंतर. भाकरी फिरवता भाकरी करपली आणि ती दुसऱ्यांनीच पळवली, तो भाग वेगळा. पण आता आपण बोललं पाहिजे. आणि आपली ख्याती आहे तशी की आपण प्रदीर्घ काळानंतर असं एक सत्य सांगतो ईश्वराला स्मरून की ज्याच्यामुळे पुढले 8-10 दिवस मीडिया चालतो. त्यामुळे त्याने काल जाहीर करून टाकलं. आमच्या संजयने पण जाहीर करून टाकलं, येस, की माझ्याकडे पण आले होते. याचं कारण शरद पवारांकडे जी 2 माणसं गेली होती ती दोन्ही माणसं संजय राऊतची मित्र आहेत. हो, आश्चर्याने काही बघू नका, नावं सांगितल्यावर तुम्हाला उलगडा होणार आहे कोण आहेत ती. संजयची मित्र आहेत. आता शरद पवारांकडे जाण्याच्या आधी ते संजयकडे गेलेच असणार. संजयला त्यांनी सांगितलंच असणार की संजय, 164 मतं 1600 कोटी. 1600 कोटी म्हणजे काय? कायच ना, एवढे खोके. अरे तुझ्या साहेबाकडे कंटेनर आहे, तुला काय फरक पडतो 1600ने? 9000 कोटी तर तुला यशवंत जाधवानी दिले होते साहेबाला तुझे. सांगितलं, जाहीरपणे सांगितलं ना, काढण्यात त्यातले थोडे. संजय एकदम खवळला. तुम्हाला काय ऑफर करताय, कोणाला करताय, भान आहे का तुम्हाला? अशा तऱ्हेचं अनितिमान कृत्य, ईव्हीएम मॅनेज करून त्याच्यातून फायदा घेण्याचं कृत्य, खोटं बोलण्याचं पाप उद्धवजींनी कधीतरी आयुष्यात केलंय का? केलंय का? नाही ना. उद्धव साहेब असे बाणेदार आहेत, दाणेदार आहेत, काणेदार आहेत, फाणेदार आहेत की ते असं करण्यापेक्षा शिवसेना जी ऑलरेडी नष्ट होत आली ती पूर्ण नष्ट झाली तरी हरकत नाही आगामी निवडणुकीत. पण नाही, मी सांगतो तुम्हाला, उद्धवपर्यंत नेण्याची पण गरज नाही. पवारांना निदान राहुलपर्यंत जावं लागलंय घाणेरडं प्रपोजल घेऊन.
संजय आमचा शुद्ध आहे. त्याला माहिती आहे की आपण शुद्ध, तर आपला उद्धव नेता हा विशुद्ध आहे. कधीही त्यांनी काही पाप केलेलं नाही. हे आरोप सगळे खोटे आहेत त्याच्यावरचे, कुटुंबाचा पासून जे काय 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 वगैरे. कसला भ्रष्टाचार, कसले 9,000 कोटी, कसले कंटेनर, काडेपेटी आमचा माणूस, ते पण नाही घेतल्या कधी, काड्या नाही घेतल्या, असा आमचा तत्वनिष्ठ नेता. हे असं 164. अरे ठीक आहे, सत्तेकरता त्याने भारतीय जनता पक्षाशी 25 वर्षाची दोस्ती तोडली, मुख्यमंत्री होण्यासाठी ज्या काँग्रेसबरोबर जाणार नाही असं सांगितलं, त्या काँग्रेसबरोबर बाळासाहेबांनी सांगितलं तर इथे गेला वगैरे. पण ती राजनैतिक चाल होती, तो एक डाव होता, डाव पेच होता, व्यूहरचना होती. हे असं अरे तुमची डेअरिंग कशी झाली माझ्याशी बोलायची, मी उद्या सांगून टाकीन. पण त्याने हे 9 महिने वाट पाहिली संजयनी. जोपर्यंत शरद पवार बोलले नाही, त्याचा प्रॉब्लेम कसा आहे माहितीये की तो अनुमोदक आहे चांगला. म्हणजे राहुल गांधी काही बोलले ना की हा दुसऱ्या दिवशी अनुमोदन देतो. आपल्या सभाबिभांमध्ये कसं ना की यांची अध्यक्षपदासाठी निवड व्हावी अशी मी सूचना करतो, लगेच एक दुसरा पंटर उभा राहतो, तो म्हणतो या सूचनेला माझा अनुमोदन आहे. संजयचं नवीन आहे, जुनी भूमिका ही आहे की अनुमोदक. शरद पवार काही बोलले, दुसऱ्या दिवशी त्याला पूरक बोलायचं, अनुमोदन आहे माझं. राहुल गांधी बोलले अनुमोदन आहे, उद्धवजी बोलले अनुमोदन आहे. त्यामुळे त्यांनी अनुमोदन करणाऱ्या त्या माणसांनी त्यांना हाकलून दिलं. हो, सामनाच्या इथून असं गडगडत ती 2 माणसं खाली आली. तिथले बॉडीगार्ड एकदम दूर झाले. त्यांना वाटलं काय राऊत साहेबच आले की काय कोणी घटकून. कारण काय आहे ना, सांगता येत नाही हो. उद्धवचं काहीतरी मस्तक फिरलं आणि वहिनींनी त्याला काही सांगितलं, हा पगारी नोकर आहे, काय त्याला भाव देत आहे. आणि उद्धवजी संतापले आणि ते तावातावाने अशी कॉलर धरून आले आणि त्या जिन्यामध्ये उभं करून ढकलून दिलं संजय राऊतला. तर संजय राऊतच ब्रू करत खाली येईल ना, केव्हाही संभव आहे. त्यामुळे ते दोघं ज्या वेळेला खाली गडगडत आले, लोकांना आधी वाटलं काय संजय राऊतच आला की काय, दिलं की काय साहेबांनी ढकलून. पण तसं नव्हतं. कदर आणि आदर आहे बाबा संजयबद्दल, निदान सध्या तरी. पुढे काय होणार आहे ते माहिती मला. पण आज तर पवारां मागोमाग कुणी दिला दुजोरा? संजय राऊतनी. माझ्याकडे पण आले होते. माझ्या गावामध्ये एक शिवसेनावाला आहे, उबाठावाला, तो मला सकाळी फोन करून म्हणाला, साहेब त्यांच्याकडे गेले, यांच्याकडे गेले, ठाण्यात माझं महत्त्व वाढवण्याकरता मी पण बोलू का की माझ्याकडे पण 2 माणसं आली होती, म्हणाली होती महापालिकेचं सेटिंग करून देतो तुला. म्हटलं नको, तुला झेपणार नाही. हे अशा तऱ्हेचं बोलण्यासाठी खूप मोठा निर्लज्जपणा, बिनधास्तपणा, आणि त्याहीपेक्षा लोक आपली काय वाभाडे काढतील, चिंधड्या करतील, धेंडवडे काढतील नंतर हे असलं काहीतरी बोलल्यानंतर, याची थोडीशी हे लागते. ती तुझ्यात नाही रे बेटा, तू एवढा निर्लज्ज नाहीस रे, तू नको बोलू असं मी त्याला सांगितलं. हक्काने मी सांगतो, ठाण्यात कुणालाही काही सांगतो तसं सांगितलं त्याला. म्हटलं तू पण नको असं भानगडीत पडू. हे शोभून दिसतं शरद पवार साहेबांना, शोभून दिसतं संजय राऊतला, शोभून दिसतं राहुल गांधीला, बाकीच्यांनी नाही असं करायचं. असं तुम्ही म्हणाल अनिलजी बास बास बास, 23 मिनिटं झाली, अजून तुम्ही ते दोघं कोण हे नाही सांगितलं, असं कसं चालेल? हा 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 हा. ती 2 माणसं कोण होती? संजय कसं करतो, असे मान इकडे बघतो डोळे करून, मग तिकडे बघतो, मग पवार असतील समजा तर ते शून्यात बघतात. म्हणजे आपल्याकडे बघतात, ते एक तसबीर असते ना, त्याच्यामध्ये कोणी समोर उभा राहिला त्याला वाटतं आपल्याकडे, मग तो इकडे गेला की त्याला वाटतं आपल्याकडेच बघतो, इकडे गेला. तसं पवारसाहेबांचं पण बघणं एक विशिष्ट झालं. असं ते शून्यात बघतात, म्हणजे समोरच्याला शून्य समजतात आणि बघतात. तर तसे हावभाव माझ्याकडून होत आहेत का आत्ता काही? ते 2 नावं सांगताना मित्रांनो क्षमा करा. मी माफीचा साक्षीदार म्हणून आपल्या पुढे अत्यंत नम्रपणाने, लज्जास्पद, करुणास्पद, हास्यास्पद, आणखीन स्पद काय असतात ती सगळी लावून आपल्या पुढे कबुली जबाब देत आहे. माफीचा साक्षीदार म्हणून मला माफ करावं. ती 2 नावं अशी आहेत. पहिलं नाव आहे अनिल थत्ते, दुसरं नाव आहे अभिजित राणे, जो त्या मुंबई मित्रचा संपादक आहे. याच 2 माणसांनी हे प्रपोजल शरद पवारांकडे नेलं होतं. हेच प्रपोजल
संजय राऊतकडे नेलं होतं आणि राहुल गांधींची भेट याच दोघांनी पवार साहेबांजवळ जाऊन घेतली होती. काय झालं? काय झालं? चेहऱ्यावर असे भाव नाही आणायचे अविश्वासाचे, असे भाव आणायचे नाही. मला दिसतंय तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर. तुम्ही नाव घेतलं अनिल सत्यान अभिजित राणे, तुम्ही सगळेजण म्हणताय काय अनिलजी, काय सांगताय तुम्ही, असं कसं सांगताय तुम्ही? मला सांगा की मी तुम्हाला काय वाक्य बोललो ना, माझ्या आधीच्या वाक्यांवर तुमचं लक्ष नसतं ना, त्यावेळेला ती निसटून जातात तुमच्याकडे. मी तुम्हाला काय वचन दिलेलं आहे ते मी पाळलंय का नाही मला सांगा. मी वचन काय दिलं, काय आश्वासन दिलं तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला, की मी त्या दोघांची नावं ही शरद पवारांच्या भूमिकेत जाऊन, शरद पवारांच्या मध्ये जसं बाळासाहेबांच्या अग्रलेखामध्ये संजय आता आणि मी पूर्वी प्रवेश करून त्यांचा अग्रलेख लिहायचो त्यांच्या नावाने, तसं मी शरद पवारांच्या भूमिकेत जाऊन तुम्हाला ती 2 नावं सांगेन. आता ती सांगितली मी, तुमचा विश्वास नाही बसत आहे. मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घ्या की मी सांगितलं तेव्हाच सांगितलं की मी शरद पवारांसारखं बोलणार म्हणजे खोटं बोलणार. अरे शरद पवार, त्याच्याबरोबर मी एकदा बऱ्याच वेळा गेलो. एकदा हेलिकॉप्टरनी जाताना ते खाली कोणतं गाव आहे, त्या गावात त्यांचा कार्यकर्ता कोण आहे, त्याचं घर कुठलं त्याचं, असं सांगत होते. इतकी तीक्ष्ण स्मरणशक्ती तेव्हा आणि आजही असलेल्या माणसाला 1600 कोटीचं प्रपोजल घेऊन आला, 164 जागांचा वायदा केला आणि नाव आणि पत्ता आठवत नाही, माहीतच नाही. ओ ओ ओ ओ एवढं प्रपोजल देणाऱ्याचं नावच विचारलं नाही, पत्ताच विचारला नाही. हेच ते शरद पवार ज्यांनी मुंबईमध्ये 12 बॉम्बस्फोट झाला असताना 13वा मुसलमान वस्तीमध्ये झाला म्हणून सांगून लोकांची दिशाभूल केली, फसवलं, गंडवलं, त्यांच्या भावनांशी खेळ केला. राजकारणाकरता काहीही करणारा हा जो माणूस इतकं खोटं बोलू शकतो, इतक्या थापा मारू शकतो आणि म्हणू शकतो की मला नाव नाही आठवत, मला पत्ता नाही आठवत. अरे अशी ऑफर देणाऱ्याला पोरं किती आणि पोटात किती हे पण सांगणारे शरद पवार आहेत, त्यांना हे माहित नसेल का? त्यामुळे शरद पवार 100% खोटं बोलले, असं काही झालेलं नाही. हे असले लोक आहेत का हो, हे अशा ऑफर स्वीकारणार नाहीत असे? अरे संजय आता मित्र आहे माझा, जाऊ द्या, काही गोष्टी बोलू शकत नाही, पण एकेका आमदारा करता एकेका जागे कसा करता तळमळत होता आणि काय काय ऑफर देत होता. उद्धवनी काय काय ऑफर दिले आहेत, त्यात ही ऑफर न स्वीकारणे इतके ते मूर्ख आहेत का? त्यांना अशी ऑफरच आलेली नाही राजा. ना अनिल दत्ते गेला होता, अभिजित राणे गेला होता, तो कोणी आलाच नव्हता. हे कसं आहे, मी विनोबांकडे लेखनिकडून काम करत होतो, त्यांना म्हटलं मी मला खूप कल्पना सुचतात. त्याने असं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले गांजा ओढला ना त्याच्यापेक्षा जास्त कल्पना तुला सुचतील. आता संजयला तर गांजा म्हणतात लोक. हां माहीत नाही तुम्हाला ते का म्हणतात आणि कसं म्हणतात हा वेगळ्या व्हिडिओचा विषय आहे, पण संजयला गांजा म्हणतात सगळेजण. ऐकलं असेल भाजप नेता म्हणताना तुम्ही. पण शरद पवार सुद्धा खोटारडेपणाचे वाचे आहेत. हे सगळं काल्पनिक असं ते कुभान केव्हाही रचू शकतात ना. आणि परत इतक्या वर्षांनी गौप्यस्फोट 9 महिन्यांनी, म्हणजे एखादं पोर पोटामध्ये 9 महिने राहावं तसं हे गुपित 9 महिने त्यांच्या उदरात वाढत होतं. काल त्याचा जन्म झाला आणि ते टहाव करत जे बाहेर पडलं ते 164 1600 कोटी करत 9 महिन्यांनी हे पोर जे बाहेर पडलं. पण ते पोर त्या अष्टावक्रासारखं झालं. हो सॉरी पवार साहेब, मजा आणलीत तुम्ही, पण या वयातही इतक्या बिंदासपणे तुम्ही खोटं बोलू शकता याचं कौतुक वाटतं. परमेश्वर ही तुमची कला, जसं राहुल तुम्हाला म्हणाला असेल की यापुढे तुम्हीच माझे गुरु, तशी राहुललाही देव तो असंच खोटं बोलत राहो. आणि फडणवीस साहेब कसलं व्हेरिफिकेशन करताय यांचं, कसलं उत्तरं देताय यांना? शोभतं का तुम्हाला यांना उत्तरं देणं? तुम्ही सोडून द्या. राऊतला तर देऊच नका, पण शरद पवारांनाही देऊ नका. खोटं बोलणं माणसाला खरं आवडत नाही, खरं पचत नाही, खरं रुचत नाही. आणि खरं काय आहे हे लोकांना माहिती आहे. आणि हे असल्या भाकड कथा त्यांनी सांगाव्यात. मग चला मी माझी नावं जोडून दिली, केली की नाही मजा? तर
असा खोट्याचा भांडाफोड करत असताना मीही शरद पवारांच्या स्टाईलने जरा खोटं सांगून तुम्हाला किती खोटं ते बोलतात हे एक्सपोज केलं. धन्यवाद. फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.